नदीला झालेल्या महापुरामुळे पूल तर पार तुटला होता, पण वरून पाणी वाहत असल्यामुळे ऑटोवाल्याला ते लक्षात आलं नाही आणि त्यांच्या मोकळ्या धाडसामुळे त्यांच्यासोबत असं काही घडेल त्यांना वाटलंच नाही. आता नदीचं पाणी तर हळूहळू वाढतंय. ऑटो माणसाने ढकलून निघणार की नाही, काय काय होतंय ते तुम्हाला पुढे सांगतो. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या मित्रांनो. आज रात्री तर मला पुण्याला परत जायचं होतं. म्हणलं जरा नदीला जाऊन आनंद घ्यावा पोहायचा. गाडी तर दसऱ्याच्या दिवशीच धुतली होती. म्हणलं परत एकदा धुवून घ्यावं हाय पाणी तर. हे मस्ती भवली असती भाई आज चांगलीच. मी तर आपल्या नादात गुंग होतो, तेवढ्यात माणसाने भरलेला ऑटो येऊन नदीत अडकून बसला. मागचं टायर तर खड्ड्यात गेलं होतं आणि गाडी पाट्यावर येऊन टेकली होती. सगळ्यांना लवकरात लवकर खाली उतरून घेतलं. उतरलं की सगळ्यांनी जय श्रीराम म्हणून ऑटो ढकलायला सुरुवात केली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. ऑटो अजून जास्त खड्ड्यात गेला. टायर तर मोकळच फिरत होता. त्या खड्ड्यात जरा दगड भरून घेतली. आमचा 1 क्विंटलाचा तात्या एकटाच ऑटो उचलत होता. म्हणलं तात्या तू काय ग्रेट खरी नाहीस एकटा उचलायला, पोटाची गाठ मिळ जाईल बसचिन बोंबलत. नंतर टनटनचा जीव नाही मुठभर, पण होईल एवढी मदत चालू आहे भाऊ कडून. आता एवढी वेळ सगळे पुढे ढकलत होते, आता थोडं मागं ढकललं तर ऑटो निघाला. तिथं एक कळालं, आयुष्यात कधी कधी माघार पण घेणं फायद्याचं असतंय. ऑटो निघाला, तुम्ही खुश, आम्ही खुश. जय हिंद, वंदे मातरम.